नमस्कार मित्रांनो, आजची रेसिपी आहे शेवग्याच्या शेंगा। हे बघा, शेवग्याच्या शेंगाची रेसिपी बनवूया आपण। मी स्वच्छ करून घेतले, मग भाजी टाकताना धुवून घेऊया। तर आता आपण मिरच्या भाजून घेऊ। मिरच्या भाजून घेऊ चांगल्या। मी याच्यामध्ये थोडंसं तेल टाकलंय, म्हणून थोडंसं भाजून घेऊ तेलामध्ये चांगल्या। बघा चालेल। आता ह्या मिरच्या झाल्या आहेत आपल्या चांगल्या, काढून घेऊ आपण। त्याच्यामध्ये शेंगदाणे टाका। शेवग्याच्या शेंगाला शेंगदाणे लावून बनवणार आहोत, खूप छान चव येते। शेंगदाणे भाजून घ्या। शेवग्याची भाजी ही तुम्ही डब्याला पण देऊ शकता। जास्त पातळ नसते ना, जास्त घट असते, एकदम ओलसर असते। खाणाऱ्यालाही आवडते भाजी, खूप भारी लागते। एकदा नक्की बनवून बघा तुम्ही। शेंगदाणे तोपर्यंत चांगले होऊ द्या आपले। आता बघा, आता आपले शेंगदाणे चांगले झाले। आता हे पण आपण काढून घेऊया। आता आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये शेंगदाणे आणि मिरची टाकून घेऊ आणि याच्यामध्ये आपल्याला मसाले टाकूया। आता याच्यामध्ये अद्रक लसूण टाकून देऊ। कोथिंबीर, हळद आणि चवीनुसार मीठ। तुम्हाला जसं लागेल तसं तुम्ही मीठ टाकून घ्या आणि हे मिक्सरला बारीक करून घ्या। आता हे आपण मिक्सरला बारीक करून घेऊया। हे बघा, मिक्सरमधून बारीक करून घेतलंय सगळं। काही होतं आता आपण फोडणी देऊया शेवग्याच्या शेंगाला। तेल टाकून घेऊ, अडीच। तेल तापलं की राई टाकून घ्या। राई चांगली होऊ द्या आपली, आणि फडफड फुटू द्या तिला। मग ते झाले की लगेच कढीपत्ता टाकून घ्या फोडणीला। आणि लगेच जिरं टाकून द्या। चांगलं तळतळू द्या, होऊ द्या चांगलं। आता यामध्ये आपण वाटलेलं बारीक केलेलं हे वाटण टाकूया। शेंगदाणे आणि मिरची हलवून घ्या चांगलं। तुम्हाला लागलं तर फोडणीमध्ये तुम्ही सुक्या मिरच्या लाल ज्या असतात ना, त्या आपण टाकू शकतात। आता हे चांगलं तेल सुटेपर्यंत चांगलं बारीक मंद आचेवरती होऊ द्या। चांगला त्याला झाकण ठेवून होऊ द्या। नंतर आपण मग हे जे मसाल्याचं भांड आहे ना, हे घेऊन त्याच्यामध्ये टाकू थोडंसं पाणी। हे बघा, मस्त असं तेल सुटलंय याला। आता याच्यात आपण हे जे भांडं धुवून घेतलं होतं ना, ते टाकून गॅस फास्ट करून द्या आता। आणि परत एकदा झाकण ठेवून त्याला चांगला गदगदा येऊ द्या। हे बघा, किती मस्त अशी तरी आली आहे। आता याच्यामध्ये आपण शेंगा त्या टाकतो। तुम्हाला लागलं तर तुम्ही याच्यामध्ये पाणी आता टाकू शकता। मी आता टाकणार आहे पाणी, आणि लागलं तर असंच ठेवू शकता। आता याच्यामध्ये पाणी देऊया टाकून। हे बघा, चपातीसोबतही खाऊ शकता, भातासोबतही खाऊ शकता। अशी भाजी बनते ही शेवग्याची, आणि आरोग्यालाही चांगली असते। आता बस याला झाकण ठेवून शिजू द्या चांगला। 5-10 मिनटं शिजलं ना, चांगलं शिजून निघतील। आणि मग घ्या वाढायला, आणि बनवा आणि खावा आणि सांगा कशी झाली आहे ती भाजी। आणि कमेंट नक्की करा, लाईक करा, फॉलो करा। थँक्यू, धन्यवाद।